हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण सगळ्यांच्याच घरी नेहमीच बनणारी अशी वांग्याची भाजी बनवणार आहोत, पण अगदी इन्स्टंट आणि अगदी चमचमीत अशी ही भाजी आपण बनवणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने ही भाजी बनवायची आज आपल्याला। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा 2 वांगी घेतलेत आपण। वांग्याचे काटे आपण काढून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने आता हे वांग आपल्याला चिरून घ्यायचं आहे। 2 भाग करून घेऊयात वांग्याचे देठासकट। वांग्याची भाजी खाताना वांग्याचे देठ चवीला खरंच खूप छान लागतात, त्याच्यामुळे ते कधीच नाही काढून टाकायचे। अशा पद्धतीने देठासकट भाजी करायची, खूप छान लागते। मध्ये आता चीर करून घेऊयात। अशा पद्धतीने दोन्ही वांगे आपण कट करून घेतलेत। ह्या वांग्यातल्या बिया थोड्याशा काळ्या होत्या, त्याच्यामुळे आपण त्या काढून टाकल्यात। आणि आता वांग आपण मिठामध्ये ठेवूयात। मिठाच्या पाण्यामध्ये इथे वांग आपण ठेवलेला आहे। तोपर्यंत आता आपण मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण मुठभर इतके शेंगदाणे टाकलेले आहेत। 7-8 मिरच्या टाकलेल्या आहेत। लसणीच्या पाकळ्या टाकायच्यात 7-8। आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत, अगदी भरभरून अशी। त्यानंतर यामध्ये 7-8 कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत। यामध्ये 1 चमचाभर इतकं जिरं टाकूयात। आणि तुम्ही यामध्ये धने सुद्धा टाकू शकता, किंवा धने पावडर असेल तर ती सुद्धा टाकू शकता। अर्धा चमचा इतकी धने पावडर आपण यामध्ये टाकलेली आहे। आता मिक्सर मधून याचं वाटण वाटून घेऊयात आपण। इथे तुम्ही पाहू शकता मिक्सर मधून अगदी छान असं वाटण आपण करून घेतलेलं आहे। पाणी न टाकता हे वाटण आपण तयार करून घेतलंय। आता वांग्याची भाजी आपल्याला बनवून घ्यायची, त्यासाठी आपल्याला जास्त काही करायचं नाहीये। एक कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये साधारणतः 3 चमचे इतकं तेल आपण टाकलेलं आहे। फोडणीला 1 चमचाभर इतकं जिरं टाकूयात आणि पाव चमचा इतकं हिंग टाकूयात। मस्त असं जिरं तडतडलं की यामध्ये आपल्याला वांगी टाकून घ्यायची आहेत। 1-2 मिनिटांना ही वांगी मस्त अशी तेलावरती परतून घ्यायची आहेत। वांगी छान अशी तेलावरती परतली की यामध्ये आपल्याला आता वाटण टाकायचं आहे। साधारणतः 2 चमचेभर इतकं वाटण आपण यामध्ये टाकून घेऊया। आता हे सगळं छान परतून घ्यायचं। वाटण पण अगदी छान असं परतलं गेलं पाहिजे तेलावरती। आता या भाजीची आपण ग्रेव्ही बनवणार आहोत, त्यामुळे आवश्यकतेप्रमाणे पाणी याच्यामध्ये ऍड करायचं आहे। आपण साधारणतः 1 ग्लासभर इतकं पाणी यामध्ये ऍड करतोय। आता यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। छान अशी उकळी आली की कुकरचं झाकण आपल्याला लावायचं आणि साधारणतः 2 शिट्ट्या करून आपल्याला हे वांग शिजवून घ्यायचं आहे। मस्त अशा 2 शिट्ट्या करून आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे। कुकर थंड झाल्यानंतर इथे आपण कुकर उघडला आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान वांग्याची मस्त अशी भाजी बनवून तयार आहे। हिरव्या वाटणातली ही वांग्याची भाजी दिसायला जितकी छान दिसते ना, खरंच खायला तितकीच अप्रतिम लागते। भाकरीसोबत ही भाजी खायला खरंच खूप छान लागते। वांग्याच्या भाजीची अतिशय सोपी आणि इन्स्टंट अशी ही रेसिपी आहे। ही वाली भाजी तुम्ही कधी वांग्याची घरी करून बघा, सगळ्यांना नक्कीच आवडेल। कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।
चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।